मी विकास सर आपला इथे मॅथ्स गुरु या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? मराठीमध्ये त्याला वर्ग. वर्ग म्हणजे काय? जी संख्या दिली असेल त्या संख्येने गुणाकार करणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग असे होय. तर आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग काढण्याचे विविध शॉर्ट ट्रिक्स आपण विथ प्रूफ शिकणार आहोत. तर बघा, स्क्वेअर म्हणजे वर्ग, स्क्वेअर म्हणजे वर्ग आणि अशा संख्येचा वर्ग काढायचा आहे ज्या संख्येच्या एक स्थानी म्हणजे काय 5. एक स्थानी म्हणजे काय? युनिट प्लेसला जर काय 5 हा अंक म्हणजे काय नंबर जर असेल तर तशा संख्येचा वर्ग काढण्याचे सोपे ट्रिक म्हणजे शॉर्ट ट्रिक. तर बघा, मी काय म्हटलं, जर 15 म्हणजे 15 या अंकाचा वर्ग काढायचा आहे तर काय केलं मी? 15 लिहिलं, 15 लिहिलं, त्याला ब्रॅकेट दिलं, त्याच्या डोक्याच्या वर दिलं 2 म्हणजे काय 15चा वर्ग, 15 चा स्क्वेअर. हा 2 म्हणजे काय? अरे 2 म्हणजे काहीच नसून 15 गुणिले 15 म्हणजे काय? 15 हा 15 वेळा म्हणजे 15 इज 15 टाइम्स. 15 वेळा जर बेरीज केलं तर त्याचा आपल्याला वर्ग मिळतो, त्याला आपण वर्ग म्हणतो. पण सर हा झाली आपल्याला लॉंग कट मेथड. पण सर मला असं न करता, गुणाकार न करता जर मला याचं काढायचं असेल तर मी कसं काढू शकतो? सर काहीच नाही बेटा, तुम्ही एकदा लक्ष द्या. जर आपल्याला याचा गुणाकार करायचा असेल तर आपण काय करतो? 15 गुणिले 15 म्हणजे काय? 5 गुणिले 5, 5 फायदा 5 फायदा 25. 25 म्हणजे काय? युनिट प्लेसचा लिहितो आपण खाली म्हणजे 2 उरला, त्याला लिहितो डोक्याच्या वरती म्हणजे कॅरी. 5 वजा 5 म्हणजे डोक्याच्या वरती 2 कॅरी. 5 वजा 5 प्लस 2 इज 7. हा झाला 5 ला 15 ला मल्टिप्लाय. पण नंतर हा जो उरला आहे त्याच्याने सुद्धा आपल्याला 15 ला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यासाठी आपण 5 ला मल्टिप्लाय करण्याच्या अगोदर आपण काय करतो? युनिट प्लेसला 0. 5 1 into 5 that is 5. 1 into 1 that is 1. यांची करायची बेरीज. यांची करायची 5 plus 0 5. 7 plus 5 12 येतो. काय रे? 12. कधीही पण बेरीज गुणाकार वजाबाकी करत असताना कधीही दोन संख्या एकत्र लिहायचं नाही. जो एकत्र स्थानी येतो संख्या फक्त तोच लिहायचा आणि तशी कसा असणार संख्या तू काय करायचा? त्याच्या समोरील संख्येच्या डोक्याच्या वर लिहायचा. त्याला म्हणायचं आजच्या चौकटीचा कॅरी. इथे करूला आपण प्लस 1 म्हणजे काय? 225 म्हणजे आन्सर काय आहे? 225. चला हो सर, 15चा वर्ग 225. तुम्ही तर म्हटलं सर ही तुम्ही सोप्या पद्धती शिकवणार आहात, पण ही पण सोपी पद्धत सर. तुम्ही तर म्हटलं की एकच करायचं ना, पण एका सेकंद यांचा निघाली नाही. तुम्हाला कमीत कमी अर्धा मिनिट लागले सर. पण बघा मित्रांनो, हा झाला आपला पुस्तकी मेथड. पण आपण जेव्हा शॉर्टकट मेथडचा अवलंबन करतो तेव्हा काही सेकंदामध्ये आपल्याला आन्सर मिळतो. मी काय म्हटलं? 15चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. या 15 मध्ये जो एकक स्थान आहे तो युनिट प्लेस काय रे? 5 आहे. आपण काय करत आहोत? जर ज्या संख्येचा युनिट प्लेस जर 5 असेल तशा संख्येचा वर्ग काढावे. आणि कोणत्या पद्धतीने? सोप्या पद्धतीने. कसं काढायचं रे? सर्वात पहिलं शेवटची संख्या कोण? 5 कोण? एकक स्थान युनिट प्लेस. याचा स्क्वेअर म्हणजे काय? 5 into 5 that is 25 म्हणजे 25 लिहून टाकायचं. आणि तो 1 उरला. त्या 1च्या नंतरची संख्या कोण? 2 म्हणजे काय? 1 into 2. त्या संख्येच्या समोरील संख्येनं गुणाकार करायचं आणि आन्सर 5च्या वर्गाच्या समोर यायचा म्हणजे कोण? 25 पासून करायचं 2 म्हणजे आपला आन्सर काय भेटेल? 2 2 5 that is 225. दिस इज द आन्सर ऑफ 50 स्क्वेअर. दिस इज द शॉर्ट ट्रिक. जर व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ शॉर्टकट पद्धतीनं फिट टू जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि सोबतच आपल्या मित्रमंडळींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.